हॅलो विद्यार्थी मित्रांनो, मी शेख अब्दुल गनी. स्वागत आहे माझ्या एजीएस करिअर अकॅडमी यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती. मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची माहिती अशी आहे. आज 16 डिसेंबर आहे, शेवटची तारीख. प्राधान्यक्रम सॉरी 16 ऑगस्ट शेवटची तारीख. प्राधान्यक्रम जनरेट करण्याची दिनांक. ठीक आहे. तर याच्यामध्ये महत्त्वाचा विषय मित्रांनो, खूप मुलांचे फोन. तर नाशिक महानगरपालिकेचा घोळ काय आहे? नीडेड नॉन नीडेडचा विषय काय? लास्ट डेटमध्ये कोणकोणत्या त्रुटी, काही मुलांचे फोन येत होते की काय झालं काय नाही. प्राधान्यक्रमचा संदर्भ आहे. त्यामध्ये काही भरत असताना अनलॉक, सर्टिफाय कसं ओळखायचं किंवा ह्या त्या सर्व समस्या होत्या. त्या समस्यासाठी मी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. नवीन असेल तर सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त मित्रांपर्यंत हा ठीक आहे. चला जास्त वेळ घेत नाही. महत्त्वाचं आता इथं पाहू शकता की त्यामध्ये काय महत्त्वाचं आहे ते. पहा आता सर्वप्रथम सांगतो मित्र, की लॉक करणं का महत्त्वाचं? हा जो शब्द आहे ना, लॉक, ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून आहे. लॉक हा महत्त्वाचा काय आहे? जर तुम्ही लॉक नाही केले, भरतीतून बाहेर. मग ते लॉक काय आहे? शेवटी हे लॉक कसं ओळखायचं कसं? हे ओळखत असताना शेवटी तुमची जर प्रिंट निघत असेल, हा प्रिंट, प्रिंट कशी आहे माहिती आहे का? जनरेटेड म्हणजे डाउनलोड प्रेफरन्स एक ऑप्शन येतो. लॉक डाउनलोड प्रेफरन्स असं शेवटी. आणि सर्वात शेवटी जी असते ना सही, सही ठीक आहे. म्हणजे डिजिटल सिग्नेचर असते किंवा आणि दुसरा मुद्दा काय माहिती आहे का? शेवटी टाईम असतो. ते टाईम घेतो तुम्हाला. त्यापेक्षा तुम्हाला कन्फ्यूज टाईम. तुम्ही किती वेळ टाईमला लॉक केले, कोणत्या विंडोवरनं लॉक केले, हे सर्व उजव्या हाताला खाली असते. उजव्या हाताला खाली असते. ते पाहायचं, समजून जायचं तुमचं लॉक झालेलं आहे. ठीक आहे. पहिला मुद्दा म्हणजे लॉक होणं महत्त्वाचं होणार. लॉक झालं का हे कशावरून कळणार तुम्हाला टाईम तुम्ही लॉक केली खाली टाईम पण कळते. सर्वात शेवटी असते असं पांढऱ्यामध्ये इथं. कसं? म्हणजे कसं असते ते तुम्हाला सांगतो. इथं उजव्या हाताला असते. हे टाईम हे डब्बा बघा इथं खाली आणि इथं पूर्ण टाईम असते पूर्ण. असं एक पांढरी पट्टी असते पूर्ण काहीच नसते त्याच्यात. ब्लँक असते त्यावर टाईप केले असते. लॉक, विंडोज नेम सर्व ह्या गोष्टी असतात. त्या संदर्भात तुम्ही ओळखता. दुसरा अजून काय महत्त्वाचा मुद्दा आहे, की लॉक केले का नाही, की जोपर्यंत तुमचं लॉक होत नाही तोपर्यंत लॉक्ड प्रेफरन्स म्हणून असं येत नाही. म्हणूनच येत नाही. आणि ओ-टी-पी घेऊन ओ-टी-पी आल्याच्यानंतरच प्रेफरन्स लॉक होत असते. ओ-टी-पी लागते तुम्हाला. ओ-टी-पी झाला ओ-टी-पी टाकल्याच्या नंतर प्रेफरन्स लॉक होत असते. अदरवाईज लॉक होत नसेल तुम्ही एकदा ते चेक करून घ्या. ठीक आहे. आणि दुसरा मुद्दा आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे एस-एम-एस येत आहेत मोबाईलवर. एस-एम-एस काय येत आहेत, की समजा जर तुम्ही जनरेट केलेले असेल, तर बघा त्याच्यामध्ये काय आहे, एक मला मी दाखवतो मोबाईलमध्ये मला एक पाठवला होता WhatsAppवरती. त्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, की इंग्लिशमध्ये दिलंय. त्यामध्ये एक मेसेज होता, की "सर मला प्रेफरन्स लॉक केले का नाही, आम्ही कसं ओळखायचं?" त्या संदर्भामध्ये इंग्लिशमध्ये एक स्क्रीनशॉट मला तर नाही आला तसं, पण स्क्रीनशॉट एक आलेला होता. तर ह्याचं ओळखायचं कसं? ठीक आहे. त्याच्यामध्ये शेवटी आहे, तर समजा जर तुम्ही प्राधान्यक्रम भरलेले असाल, तर तुम्ही त्या मेसेजला इग्नोर करा. असा त्या इंग्रजीचा अर्थ निघतो. परंतु मराठीत जर विचार हां, इथं दिलंय बघा. डिअर कॅन्डिडेट यू हॅव जनरेटेड बट नॉट लॉक्ड द प्रेफरन्स. यू आर hereby advised to visit the Pavitra portal, look the preference if you are otherwise eligible on the before 16/08/2026. If you have already done so, ignore this message. SCH, EDU and Sport Department. म्हणजे याचा अर्थ शेवटची लाईन तुम्ही वाचा. याच्यामध्ये काय म्हणलंय, यू हॅव ऑलरेडी डन. इफ इफ यू हॅव ऑलरेडी डन, जर तुम्ही जर ह्या गोष्टी केलेल्या असेल, डन केल्या असेल, सो इग्नोर दिस मेसेज. हा मेसेजला ठीक आहे, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे तुम्ही प्रेफरन्स दिली, लॉक झालेला आहे, केला तर ह्याची काळजी करण्याची नाही. काळजी करण्याची गरज नाही. मग सांगितलं प्राधान्यक्रम लॉक झालेला आहे. सही दिलेली असते, विंडोचा टाईम दिलेला असते, किती वेळेस तुम्ही लॉक केलं हे दिलेलं असते. ओ-टी-पी आल्यानंतरच तुम्ही लॉक केलंय, असा त्याचा अर्थ निघतो. कळालं तुम्हाला? हा मुद्दा. आणि मित्रांनो, एकदम घाई करू नका. इनकॉग्निटो टॅबनं ओपन करा. ओ-टी-पीला थोडासा वेळ घ्या. गडबड करू नका. आणि आज शेवटचा दिवस आहे. कृपया करून डेट वाढेल न वाढेल तो समोरच्या गोष्टी. पण फक्त 13,000 किती? 13,000 मुलांचे राहिलेत. जर विचार केला ना, 13,000 मुलांचे राहिलेत. आणि तरी पण माननीय उपायुक्त साहेब, उपसंचालक साहेब, ऑपरेटर आहेत ते दिवशीच म्हणले होते, जेव्हा मी भेटलं तेव्हा. पहिल्या दिवशीपासून त्यांनी हे सांगितलं, की शेवटचा मुलगा जोपर्यंत प्रेफरन्स लॉक करत नाही, तोपर्यंत आम्ही तुमच्या काळजी करू नका. जेवढी वेळ होईल, डेट वाढवून देऊ आम्ही. जेवढं होईल तेवढं आम्ही तुमच्यासाठी सपोर्टमध्ये आहोत. खरंच त्यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो, की त्यांनी खूप त्रुटी दुरुस्त केल्या. पण सुरुवातीला खूप मुलं पॅनिक झाले होते. ते आता त्याचं काही काळजी करण्याचं कारण नाही. एवढं सांगायचं होतं मित्रांनो. अजून काही समस्या असेल तर कमेंट बॉक्स करा. आणि अजून एक महत्त्वाचा प्रेफरन्स दुसऱ्या साईडला इथं एक नवीन विंडो आलेला आहे. काय विंडो? की समजा तुम्हाला जर प्रेफरन्स नाही आले, की तुम्ही ज्या जागेसाठी अपात्र आहात, त्याचं कारण काय?
आता एक केस आलं होतं माझ्यासमोर, की त्यांनी काय केलं होतं माहिती आहे का? त्यांनी असा विषय केला होता, की त्यांनी फॉर्म भरला होता ई-डब्ल्यू-एसमधून. परीक्षा दिली ई-डब्ल्यू-एसमधून. वय वर्ष आहे 40. ठीक आहे. फॉर्म भरला ई-डब्ल्यू-एस. फॉर्म भरला ई-डब्ल्यू-एसमधून, परीक्षा दिली. वय आहे 40. ई-डब्ल्यू-एसना एज रिलॅक्सेशन आहे. ठीक आहे. परंतु फॉर्म भरला ई-डब्ल्यू-एसमधून, परीक्षा दिली आणि वय आहे 40. परंतु त्यांचा डोमेसाइलचा काहीतरी इश्यू होता. त्यावेळेस खूप मुलं पॅनिक झाले होते. त्यावेळेस आम्ही आयुक्त कार्यालयामध्ये शिक्षण आयुक्तांना भेटलं, अधिकाऱ्यांचं पत्र घेतलं आणि ते डोमेसाइलचा मुद्दा सॉल्व्ह केला. त्यावेळेस खूप ट्रोल झालं, तो विषय वेगळा. परंतु सॉल्व्ह झालं. टी-सी वगैरे टी-सी 10वीची टी-सी असेल त्याच्यावर तुम्ही जनरेट करू शकत होते. त्यावेळेस ते विषय होता. तरी पण त्यांच्यापर्यंत आम्ही नाही पोहोचू शकलो किंवा त्यांनी आम्हाला फॉलो नाही केलं असेल, पाहिले नसतील. तेव्हा सुद्धा मित्रांनो, त्यांनी आता काय केलं, ओपनमधून फॉर्म काय केलं? ओपनमधून त्यांनी फॉर्म भरला. म्हणजे कसं? ओपनमधून फॉर्म भरला. मग हे ओपनमधून फॉर्म भरल्यामुळे इनडायरेक्टली 38 प्लस झालं होतं. ऑलरेडी त्यांचं क्वालिफाय, त्यांना एकही प्राधान्यक्रम त्यांचं बीएड झालेलं होतं. एकही प्राधान्यक्रम आलेला नाही. मग ह्याची जबाबदारी काय आहे? ह्याच्यामुळे चूक झाला. त्यांना आता ते विंडो ओपन झाले. अपात्र का झाले? ते डाव्या हाताला 3 नंबरला आहे खाली. सर्टिफाय, अनसर्टिफाय, नंतर इथे इंग्लिशमध्ये एक दिलेलं आहे. ठीक आहे, की तुम्ही कोणत्या गोष्टीमुळे अपात्र आहात? कारण काय? त्याच्यामध्ये दिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला लक्षात येते, की तुम्ही यू आर नॉट एलिजिबल फॉर, म्हणजे रिझन काय दिलं त्यांनी? एजचं दिलंय. हा कारण आहे. त्यामुळे हे सर्व पाहून घ्या. असं काही विषय होत नाही. पण मूळ मुद्दा असं काही छोट्या-छोट्या चुकामुळे, मिसगाईडमुळं काही गडबड झाल्यात. मीडियमचा पण विषय आहे. मीडियम जर चुकीचं असेल तर टाकू नका. 1 ते 5 ला जे मीडियमचे आहेत ते तुम्ही पहिले कन्सिडरेशन. आता शेवटचा प्रश्न आहे नाशिकच्या. नाशिक जो आहे, नाशिक, नाशिक, नाशिक एम-एन-पी. नाशिक मनपाचा विषय असा आहे, की त्यांनी काय केलं होतं, जाहिरातीमध्ये देत असताना एडेड, अनएडेड, अनुदानित, विनाअनुदानित अशा पद्धतीने दिलेलं आहे. आता अनएडेड असेल तर त्यांना पगार फुल द्यावे लागते. हा एक प्रॉब्लेम आहे. मग त्यांनी मधून चालाकी केली, की आम्ही जरी अनएडेड दिलेला असेल, तरी आम्ही तुम्हाला ते करेक्शनमध्ये शिक्षण सेवक म्हणजे विचार करा, 8वी आणि 10वीचं असेल, तुम्हाला 18,000 पगार आहे. 11वी-12वी असेल, तर तुम्हाला 20,000 आहे. ठीक आहे. आणि ठीक आहे. त्याच्यानंतर दुसरा विषय आहे 1 टू 8 असेल, तर तुम्हाला 16,000 आहे. हा थोडासा डिफरन्शियल पेमेंटचा गडबड आहे. त्याच्यामध्ये त्यांना समजा 8वी 10वीच्या समजा BMCच्या ह्याच्या एम-एन-पीच्या जागा, नाशिकच्या जागा आहेत. तुम्हाला 18,000 3 वर्ष भेटणार. 3 वर्ष भेटणार आहे. उदाहरणामध्ये पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये विनाअनुदान तत्त्वावर त्यांना घेतले, परंतु त्यांना पगारच आता सध्या 20,000 आहे. ते 11वी-12वी लागले आणि 8वी-10वीला लागले, त्यांना 18,000 पगार आहे. त्यामध्ये आमचे खूप मित्र आहेत. त्यांनी सांगितलं, पण त्यांनी ते केस झालेली होती. ती केस त्यांनी जिंकली. त्या संदर्भात अजून त्याची अंमलबजावणी झाली का नाही झाली त्याच्यावर मी माहिती घेणारच आहे. परंतु मुद्दा हा आहे, तो मुद्दा महत्त्वाचा. नाशिक एम-एन-पीचा तो असा झाला आहे, की नाशिक जे आहे, ते नाशिकची गडबड आहे ना, त्यांनी तर प्रॉपर खेळी केली मुलांसोबत. म्हणजे त्यांना अगोदरच क्लिअर करून दिले, की जर तुम्ही अनएडेड म्हणून आम्ही तुम्हाला घेतलो, परंतु तुम्ही आम्हाला फुल पेमेंटचा हक्क सांगू शकत नाही. बुलेटमध्ये सांगितलं होतं. म्हणून त्यांनी करेक्शन दिलंय. त्यामुळे हे काळजी करू नका. पगार भेटणार आहे. विनाअनुदानित आहे, असं आहे, तसं आहे, पगार जर भेटत नसेल असं समजू नका. 100% पगार भेटणार आहे मित्रांनो. एवढंच तुम्हाला सांगायचं होतं आणि काहीच पॅनिक होऊ नका. पण कृपया करून तुम्हाला विनंती करतो मित्रांनो, ज्यांनी प्राधान्यक्रम खरंच भरलेलं नसतं, तर तुम्ही इनकॉग्निटो टॅबचा ओपन करा. त्यानंतर फुल नेटवर्कमध्ये जा. 5G नेटचा वापर करा. नेट कॅफेवर जा. पण आजच्या आजच प्राधान्यक्रम द्या. डेट वाढली ठीक आहे. नाही वाढली तरी आपल्यावर ते रिस्क येऊ नये असं मला वाटते. असं मला वाटते. एवढी थोडीशी काळजी घ्या आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांमध्ये शेअर करा. नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशी तुम्हाला माहिती मी प्रयत्न करेन. धन्यवाद मित्रांनो.